डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर क्षीरसागर ही जोडी पाथरीकडनं ओपनिंग बॅट्समन म्हणून स्थानापन्न होत आहे. चव्हाण सर आता घ्या जरा चार नाही सर नाही उत्तेजना मिळाली पाहिजे. नीमा परभणी आणि पाथरी बॅटिंग आहे पाथरीची आणि निमामध्ये निमामध्ये हे ना आपलं कोण डेंटल आपले हे अच्छा निमाच कॅप्टन कोण निमाचे कॅप्टन हा ठीक ओके ग्रँटेड विठ्ठल सिसोदे कॅप्टन आहेत निमा परभणीचे. पहिलं षटक पहिला बॉल भारत शेळके यांच्याकडून. पहिल्याच बॉलला अपील. आउट दिला अंपायरने. अंपायर निर्णय हा अंतिम असतो. खूप चांगल्या प्रकारे शिंदे हे आउट झालेत पहिल्याच बॉलवर. त्यांच्या जागी विजय चव्हाण सर वन डाऊन ला चालले आहेत. क्षीरसागर सर आहेत स्ट्राईक नॉन स्ट्राईकला चव्हाण क्षीरसागर आणि स्ट्राईकला चव्हाण सर चालले. आमचे कॉमेंट्रियन ज्यांनी आता क्षेत्ररक्षण केलं असे डॉक्टर राजेश सोनवणे यांना मी इकडे निमंत्रित करतो की त्यांनी डॉक्टर सुनील कुगने या जोड गोळीला इकडे विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. वॉशिंग पावडर निर्माची ऍडव्हर्टाईज त्यांच्याकडेच आहे. दूध भरी सफेदी निर्माची आहे. सुंदर असा शॉट मारला परंतु फिल्डर जवळ गेल्यामुळे 1 रनचा मुजाफा त्यांच्या खात्यामध्ये. कोण बॉलर नाही बॅट्समन क्षीरसागर. भरत शेळके यांनी टाकलेला चेंडू 1 रनावर समाधान मानावं लागेल बॅट्समन क्षीरसागर यांना. स्ट्राईकला चव्हाण. जी काळे साहेबांनी कॉमेंट्री केली त्याची मजाच कुछ और होती. आउट अशा प्रकारे सुंदर झेल घेतलेला आहे. चव्हाण सरांना बॅक टू पॅव्हेलियनला जावं लागतं आहे. यानंतरचा बॅट्समन रासवे डॉक्टर रासवे आणि यांचा स्कोर आहे 2 रन 2 विकेट 4 बॉल. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेलेल्या आहेत आणि 2 रन काढलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये जर विकेट गेल्या तर बॅट्समनवर दबाव निर्माण होतो आणि दबाव निर्माण करण्यासाठी शेळके सर कामयाब झालेले आहेत. छान बॉल खूप छान प्लेड करायचा प्रयत्न केला परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्क आला नाही. छान अशा प्रकारे बॉल प्लेड केलेला आहे आणि 1 धाव निश्चित चोरलेली आहे डॉक्टर क्षीरसागर यांनी. ओव्हरची समाप्ती. स्कोर आहे 3 रन 2 विकेट 2 ओव्हर नाही 1 ओव्हर. पॉवर प्लेचा
फलंदाजांना फायदा झालेला नाही, फलंदाजांनी त्याचा फायदा करून घेतलेला नाही. या ठिकाणी डॉक्टर सिसोदिया सर उत्कृष्ट बॉलर निमा टीमचे कॅप्टन विठ्ठल सिसोदिया. छान हाताला लागून बॉल गेलेला आहे. मिसफिल्ड म्हणता येणार नाही, परंतु हाताला लागून गेलेला आहे. बॅट्समन इंजोर्ड आहे, एका हातानंच बॅट फिरवत आहे, तरी पण त्याचा सफल प्रयत्न. खूप छान बॉलिंगचा नजारा सिसोदिया साहेबांकडून. आमचे स्नेही मित्र डॉक्टर राजेश सोनवणे आणि डॉक्टर सुनील कुगने साहेब यांना मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करत आहे. डॉक्टर तोष्णीवाल सर आणि डॉक्टर पाठक सर उत्कृष्ट फिल्डिंग डॉक्टर सुहास कोटे सर हे कॉमेंट्री बॉक्स कडे येत आहेत. खूप छान फिल्डिंगचा नजारा त्यांनी दिला, परंतु चलो हार जीत होती रहती है, होता रहता है. अबो 40 अबो 51. मिस फिल्डिंग पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. एक रन मिळाला का? किती रन झाले? अशा प्रकारे पाथरी टीमचे 6 रन झालेले आहेत. 2 विकेट आणि दुसरी ओव्हरचे 4 बॉल झालेले आहेत, 2 बार राहिलेले आहेत. डायरेक्ट जर बॉल हातात आला असता किंवा स्टंपवर आला असता तर विकेट गेली असती क्षीरसागर सरांची, परंतु तसं न होता हातात बॉल आला विकेट किपरच्या. विठ्ठल सरांची बॉलिंग खूप छान. अशा प्रकारे खूप छान 4 रन अशा प्रकारे स्कोर झाला. सागर सर यांनी उत्कृष्ट चौकार मारलेला गलीद्वारे. अकरा रन 2 ओव्हर 11 रन 2 विकेट. लास्ट बॉल ओव्हर समाप्ती. 2 ओव्हर संपल्या, पॉवर प्ले संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीवर 2 विकेट, 11 रन. बॉलर भारत सळके यांना विराजमान केलेला आहे. त्यांच्या ओव्हरचा शेवटचा कोटा शेळके सरांचा शेवटचा कोटा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल गजबारे सरांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण नाम चालू आहे. एकदम फास्ट बॉल मिसफील्ड, 1 रन अतिरिक्त लेग बाईच चा 1 रन मिळालेला आहे. नगराळे सरांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकदम फास्ट बॉलिंग, एकदम क्षेत्ररक्षण छान. 2 रन चोरण्यात कामयाब बॅट्समन क्षीरसागर. बॅट्समन दबावामध्ये खेळत आहेत. बॉलरचा दबाव ज्यावेळेस येतो त्यावेळेस माणूस दबावातच खेळतो. अशा प्रकारे लॉंगॉनला 1 रन क्षीरसागर यांच्या खात्यात. डॉक्टर विजय गजबारे आहे स्ट्राईकवर. डॉक्टर रासवे आणि हा क्लीन बॉल्ड गजभाई यांनी टाकला ना.
भरत शेळके यांनी क्लीन बोल्ड केलेला आहे. अशा प्रकारे 3 विकेट, 15 रन, तिसरी ओव्हर. डॉक्टर संदीप येलमोटे हे नवीन बॅट्समन आहेत. फास्ट बॉल समजला नाही रासवे साहेबांना, त्यामुळे विकेट गेली. सुंदराचं क्षेत्ररक्षणाचा नजारा. खूप आजच्या झालेल्या सर्व मॅच ह्या एकदम फुल टाईट टेन्शन मध्ये, खूप टाईट वातावरणामध्ये झाल्या आणि सर्व क्रिकेट प्रेमींच्या मनाला लागून चटका लागून गेल्या. अशा आजच्या ज्या काही टीमचे टफ मॅच झाल्या, सगळ्यात ज्या 4 मॅच झाल्या आतापर्यंत, त्या 16 रन, तिसरी ओव्हरचा लास्ट बॉल. विकेट किपरला इथपर्यंत यावं लागलं. तिसरा 2 रन आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन, 3 विकेट. स्ट्राईक वर आहेत डॉक्टर सालमोटे, संदीप येलमोटे, सॉरी डॉक्टर संदीप सर, अनुभवी खेळाडू. बॉलर डॉक्टर गोविंद वरपुडकर, परभणी जिल्ह्यातले एक मोठं नाव वरपुडकर. अशा प्रकारे राईट साइडला चेंडू टोलवला. डॉक्टर कडून एक मिस फील्ड झाली, परंतु 1 रन चोरला डॉक्टर संदीप यांनी. आमचे मित्र समीरुद्दीन यांनी खूप छान असं रसना एनर्जी बुस्टर टॉनिक आणलेला आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप छान बॉलिंगचा नजारा. अशा प्रकारे 20 रन, 34 ओव्हर, 3 विकेट. एक रन आणखीन 21 रन डॉक्टर संदीप यांनी घेतला. शुक्रिया शुक्रिया. पाणी प्यायचं बर बर घे. अशा प्रकारे छान क्षीरसागर सर सेट झालेले आहेत. त्यांनी बॉलिंग मध्ये बदल केला, परंतु त्यांनी खूप छान शॉट मारला. 1 रनावर समाधान मानावं लागेल. ओव्हर 4 ओव्हर संपल्या. 22 रन, 4 ओव्हर 22 रन, 3 विकेट. प्रवीण शिंदे बॉलिंगला आलेले आहेत. चेंडू राईट साइडला कोलवलेला आहे आणि अशा प्रकारे 1 रनावर समाधान मानावं लागेल क्षीरसागर यांना. आमचे काका बॅक टू पॅव्हिलियन आलेले आहेत. आंबोरे काका, अशोक आंबोरे सर,
कोणती गोष्ट ते एकदम उत्साहाने करतात. अशा प्रकारे एक रन घेतलेला आहे आणि दुसऱ्या रन साठी डॉक्टर क्षीरसागर गडबड करत आहेत, परंतु डॉक्टर संदीप यांनी त्यांना थांबवलेलं आहे. अशा प्रकारे पाथरी संघाचे रन झालेत. दो जोड़ों का हौसला डॉक्टर परवीन आणि डॉक्टर क्षीरसागर, दो हंसों का जोडा म्हणतात त्यांना. दोघांची जोडी, दोघांची स्नेही खूप परभणी जिल्ह्याला ख्याती आहे. रूममेट्स पण आहेत. चलो कौन किसी पे, आहा क्षीरसागर सर भारी पड गए आणि अशा प्रकारे 2 रन चोरलेले आहेत आपल्या मित्राच्या बॉलिंगवर. निमा संघाची जोरदार गोलंदाजी, अतिशय कंट्रोल मध्ये मॅच निमा संघाने ठेवलेला आहे. पाथरी संघाकडून बॅट्समन. पाथरी संघाची फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. मारल्यानंतर त्या ठिकाणी 2 रन, फिल्डरनं छान प्रयत्न करून बॉल अडवलेला आहे. दरम्यान फलंदाज 2 रन हे वाचवलेले आहेत त्यांनी. 2 धावा या ठिकाणी. 2 धावा घेतल्यानंतर नंतरच्या चेंडूवर परत फटका मारलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. बघूयात, रनआउटचा त्या ठिकाणी चान्स होता. ओव्हर की समाप्ति. रन 5 ओव्हर 30 रन 3 विकेट. 6 रन का एवरेज चलता हुआ 5 ओवर में 30 रन और 3 विकेट का पतन. बॅट्समनला पाणी पाहिजे आहे. टीमच्या मित्रांना विनंती आहे पाथरीच्या, त्यांनी पाणी निमा संघाची मजबूत पकड या सामन्यावर तयार होते. खूप कमी धाव संख्येमध्ये त्यांनी पाथरीच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवघ्या 30 धावामध्ये 3 फलंदाज बाद झाले आणि 5 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पाच ओव्हर 30 धावा 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अवघं 6 रन ॲव्हरेज, बॉलला 1 रन ॲव्हरेज चालू आहे पाथरी संघाचं. त्यांना रन रेट वाढवावाच लागल, कारण समोर निमासारखा बलाढ्य संघ आहे. जितक्या जास्त धावा काढताल तितकी सामन्यामध्ये रंगत येणार आहे. चालू आहे. ड्रिंक ब्रेक. आमचे मित्र डॉक्टर राजेश सोनवणे आले असते, त्यांनी वॉशिंग पावडर निर्माची ऍडव्हर्टाईज दाखविली असती. थांबले बॅट्समन ऑन स्ट्राईक. संदीप सर छान प्रकारे प्लेट केलेला आहे आणि दुसऱ्या धाव त्यांनी घेतलेली आहे. अशा प्रकारे 4 रन. सुंदर फटका. 4 रन. 4 रन मिळालेले आहे. अशा प्रकारे 34 रन पाथरी संघाचे. एक चौकार आता वसूल केला होता फलंदाजांनी. पुढचा बॉल. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मावळे सर. सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया हळवला जातो का. नाही, फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत त्या चेंडूवर.
ओ थ्रोची एक धाव या ठिकाणी खेळाडूंनी घेतलेली आहे, फलंदाजांनी चोरलेली आहे. 3 धावा अवांतर धाव एक जादा घेतलेली आहे. 3 धावा घेतल्यात. पुढचा चेंडू सुंदर चेंडू जोरात फटकावण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर यष्टीरक्षण. स्टंपला बॉल लावण्याचा आणि लगेच अंपायर कडे त्याने दाद मागितलेली होती. वाव पुढे येऊन पुढे जाऊन सुंदर फटका मारलेला आहे, पण तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या जवळ गेला. त्याने चेंडू अडवलेला आहे केवळ आणि एकच धावावर फक्त समाधान एकच मानावं. धावावर समाधान त्यांना मानावं लागलेलं आहे. सुंदर गोलंदाजी. फुल टॉस. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पण तितकीच चांगली फिल्डिंग. एकच धाव. मला वाटतंय त्या ठिकाणी विजय गजबारी सर आहेत, त्यांनी छान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दरम्यान एक धाव त्या ठिकाणी फलंदाजांनी घेतलेली आहे. पुढचा चेंडू येतोय. पुढे सरसावत टोलवण्याचा प्रयत्न. गजबारे सर अतिशय वेगाने धावतात, चेंडूवर गेलेले आहेत इतकी आणि सुंदर fielding. एकच धाव त्या ठिकाणी भेटलेली आहे. केवळ एकाच धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. ओव्हर थ्रोच्या धावेचा त्या ठिकाणी थोडी संधी होती, पण त्यांना जमलं नाही. 40 धावा झालेल्या आहेत संघाच्या. 6 ओव्हर मध्ये 40 धावा. थोडासा रन रेट वाढलेला आहे, 6च्या पुढे गेला थोडा. बॅट्समन रिटायर झालेला आहे, त्यांच्या जागेवर नवीन बॅट्समन. बॅट्समनचं नाव सांगा. तौफिक सर तौफिक सर या ठिकाणी बॅट्समन म्हणून गेलेले आहे. पाहूया ते काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका मारलेला आहे त्यांनी. पाहूया किती धावा काढू शकतात. एकच धाव या ठिकाणी. विजय गजबारे यांची त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. बॉल येण्याची ते वाट बघत नाहीत, बॉलवर जातात, त्यामुळं बॅट्समनला दुसरी रन घेण्याची संधी भेटत नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. अत्यंत सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी लावलेली दिसत आहे आणि त्याच प्रकारे फिल्डिंग ही तशीच सुंदर होत आहे. बहुत बढ़िया गेंदबाजी, लेकिन उठा के मार दिया है. देखना है वहां पर फील्डर उसको पकड़ पाते अथवा नहीं, लेकिन फील्डर को चकाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर का इशारा. 4 रन. सुंदर असा फटका पाहायला मिळालेला आहे. सुंदर फटका. 4 धावा. बढ़िया बॉलिंग चल रही थी, बीच में बैट्समैन ने बढ़िया स्ट्रोक मारा, उठा के मार दिया सीधा बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. पुढचा बॉल येतोय. सुंदर बॉल. बढ़िया बॉलिंग. बॅट्समनला खेळता आला नाही तो बॉल. बढ़िया बॉलिंग का मुजाहरा. निमा संघाचं गोलंदाजीचं अस्त्र अतिशय जोरदार आहे. बॅट्समनच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये, हुकतोय, विकेट किपर कडे जातोय आणि परत बॉलवर कडतो जातोय. डॉट बॉल.
सुंदर बॉल तितकाच जोरात फटका मारलेला आहे. एकच धाव निघालेली आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात बॅट्समन आहेत पण नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. रनआउटचा चान्स त्यावर उडकला होता. थोडक्यात वाचलेला बॅट्समन. सुंदर अशी बॉलिंग टाकत आहेत सर. छान बढ़िया शॉट, जोरदार हिट कर दिया है. 4 रन के लिए. मिड ऑफ के बगल से निकलती हुई गेंद. संघाच्या 50 धावा फलकावर लागलेल्या आहेत. टीम का अर्धशतक, 50 रन हो गए. 7वीं ओवर चल रही है. 50 रन हुए हैं. एक गेंद बची है. 7वीं ओवर की आखिरी गेंद. आगे निकल कर आया अत्यंत बैट्समैन. सुंदर अशी बल्ला घुमाया, लेकिन सुंदर असा चेंडू होता. का कोई संपर्क नहीं. इसी के साथ ओवर की समाप्ति. 7वी ओव्हर संपलेली आहे. आता मॅचची शेवटची ओव्हर 8वी ओव्हर या ठिकाणी कोण घेऊन येते पाहू. 50 रन झाले ना. विजय गजबारी सर या ठिकाणी घेऊन येत आहेत. 7 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 50 रन. ये आखिरी ओवर लेकर आ रहे हैं विजय गजबारे सर. किती होता लो स्कोर? पुढेच होता. विजय गजबारी सर आपला पुढचा बॉल टाकत आहेत. प्लेड केलेला आहे. एक एक धाव चोरलेली आहे त्यांनी. विजय गजबारे निमा संघाचे ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग मध्ये त्यांचा जलवा आपण बघितलाय, बॉलिंग मध्ये बघितलाय. आता बॉल त्यांच्या हातात आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसरा बॉल टाकत आहेत. दुसरा सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया कॅच होतो का. कॅच. किपरनं खूप अंतर कापत दूर जाऊन ते कॅच झालेला आहे. विजय गजबारे यांना ही सफलता भेटलेली आहे. पाथरी संघाचा एक खेळाडू बाद होऊन परत येतो पेलून मध्ये. शेख सर, समीर शेख सर हे जात आहेत फलंदाजी करण्यासाठी. बाद झालेल्या खेळाडूच्या जागेवर शेख समीर सर या ठिकाणी जात आहेत. विजय गजबारे यांची पुढचा चेंडू सुंदर फटकावलेला आहे. इतके चांगली फिल्डिंग करायचा प्रयत्न थोडा मिसफिल्ड झालेला आहे. 2 धावा दोन धावा या ठिकाणी 2 धावा निघालेल्या आहेत. 2 धावा त्यांनी संघासाठी वाचवलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. धावत जाऊन सीमारेषेच्या बाहेर बॉलला जाऊ दिलं नाही. सुंदर सुंदर फटका long मारलेला आहे. distance पण खेळाडू आहे त्या ठिकाणी त्यांनी अडवलेला आहे. केवळ एक धाव. एक धाव त्या ठिकाणी घेतलेली आहे फलंदाजांनी. सुंदर अशी बॉलिंग सर टाकत आहेत. बॅट्समनचा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न होता. त्याला चौकार वसूल करायचा होता. वा वा, सुंदर बॉल, सुंदर बॉल. विजय गजबारे सर अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत. पुढचा बॉल आलेला आहे. कट करून दिलेला आहे त्याला. पाहूया चौका जातो का तो. आणि हा चौका. 4 रन. सुंदर फटका. आणि या ठिकाणी 58 धावा या ठिकाणी फलकावर लागलेल्या आहेत. काढलेले आहेत, फलकावर लावलेले आहेत. 8 ओव्हर मध्ये 58 रन पाथरी संघाने उभे केलेले आहेत. 59 धावाचं आव्हान या ठिकाणी निमा संघाला आहे. निमा संघासाठी हे काही खूप मोठं आव्हान नाहीये. तरी पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय या दृष्टीनं
बघूयात पात्रीचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतात आणि निमा संघ हे आव्हान किती चेंडू मध्ये आणि किती ओव्हर मध्ये पूर्ण करते हे बघायचं आहे. निमा संघाची फलंदाजी आपण बघितली सर्वांनी सकाळी. सुंदर फलंदाजी करतायत. गोलंदाजी आणि फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली. चला पाथरीचा संघ लवकर फिल्डिंग लावा. निमा संघानं सुंदर अशी गोलंदाजी करून या ठिकाणी केवळ 58 रनवर त्यांना थांबवलेलं आहे. 8 ओव्हर मध्ये 58 रन, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 रन या ठिकाणी त्यांनी काढलेले आहेत. टॉस साठी कोण आहे? जिंतूर आणि गंगाखेडच्या जिंतूरचे कॅप्टन आणि गंगाखेडचे कॅप्टन आलेले आहेत. इथं खाली जिंतूरच्या कर्णधारानं या ठिकाणी यायचंय. कुठं आला? तिकडे आहे का? हे आहे. या ठिकाणी नाणेफेक होत आहे. नाणेफेक करण्यासाठी मी अरुण डाळे सरांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी जायचंय. त्याला सांगा कोणतं हे त्यांना विचारून घ्या त्या पैशाला कोणाला काय म्हणायचं हेड आणि टेल. या ठिकाणी गोलंदाजीसाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत आणि अरुण डाळे सर या ठिकाणी कॉइन वर फेकतायत. हेड आणि टेल सांगतायत ते. गंगाखेडच्या कर्णधारांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. दोन्ही कर्णधार एकमेकाला भेटतायत कडकडून. गंगाखेड संघाची फलंदाजी आपल्याला बघायला मिळणार आहे. जिंतूर संघ लाईटगिरी काय हॅलो जिंतूर संघानं या ठिकाणी पहिल्यांदा गोलंदाजी करायची आहे. बॅट्समन लवकर पाठवा. गंगाखेड संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सकाळी गंगाखेड संघाचा त्यांनी टॉस हारलेला होता आणि त्यांना सुरुवातीला गोलंदाजी करावी लागली होती. यानंतर दोन बॅट्समन जात आहेत. यानंतरचा होणारा जो सामना आहे गंगाखेड वर्सेस जिंतूर. विजय गजबारी सर आणि गोविंद वरपुडकर सर या ठिकाणी बॅटिंग ओपनर बॅट्समन जात आहेत. स्ट्राइक घेत आहेत. विजय गजबारी सर स्ट्राइकला जात आहेत. डॉक्टर गोविंद हे नॉन स्ट्राइक रेटला आहेत. बॉलर कोण? बॉलर वाकणकर सर. डॉक्टर वाकणकर सर हे आपल्या संघासाठी पहिला षटक टाकत आहेत. सामन्याची सुरुवात होत आहे. पहिला बॉल
59चं टार्गेट आहे ना. 59 रनचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे 8 ओव्हर मध्ये. निमा संघाला पहिला बॉल. सुंदर बॉल टाकलेला आलेला आहे. सुंदर फिल्डिंग. तसंच सुंदर बॉलिंग टाकत आहेत सर. दुसराही बॉल खेळता आलेला नाहीये. वाईट बॉल देण्यात आलेला आहे. अतिरिक्त धावाची या ठिकाणी भर पडलेली आहे. 1 धाव. वाकणकर सराचा तिसरा बॉल वाईट होता ना. हो सर. कट करून दिलेला आहे. 1 रन. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज विजय गजबारे सर. पुढचा बॉल टाकण्यासाठी सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया काय होतं. दोन धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. या साईडने सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. केवळ 2च धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. काय झालं बॅट मला वाटलं वापस येईल. पहिलीच ओव्हर आहे. 58 रन काढले का तुम्ही? 58 काढल्यात. 59 सर विलिंग. पुढचा बॉल येतोय. वाव छान सुंदर फिल्डिंग. वाईट बॉल. वाईड नाही. वाईट नाही. अंपायरनं आपलं डिसिजन मागे घेतलेलं आहे. वाईट बॉल नाहीये. त्यामुळं तेच म्हणायला. वाव सुंदर असा षटकार. सुंदर असा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी पहिल्याच ओव्हर मध्ये हा षटकार मारलेला आहे. काय झालं. बॉल राहिलाय का. हा पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. सुंदर असा बॉल टोलवलेला आहे. परंतु फिल्डर त्या ठिकाणी बॉलरनं स्वतः तो बॉल अडवलेला आहे. कुठलीही रन नाही. बॉलिंग झाले 10 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. पटकन सांगता येते. लवकर विचारतात. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत. बॉलरचं काय नाव सर. काय होतं मला बघता येते तुमचं हे जरी असलं ना. बॉलरचं नाव काय. समीर. मजा येते नाही तर मग ते काय. डॉक्टर समीर सर
आपली दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत या ठिकाणी संघाची दुसरी ओव्हर. क्षेत्ररक्षणाची तयारी चाललेली आहे. क्षेत्ररक्षण लावण्यात येत आहे. चांगला फटका मारलेला आहे आणि तितकीच चांगली फिल्डिंग या ठिकाणी झाली. केवळ 1 रन या ठिकाणी मिळालेली आहे. सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी चाललेली आहे. तितकीच चांगली बॉलिंग पण या ठिकाणी पडत आहे. दुसरा चेंडू कट करून दिलेला आहे. पाहूया काय होतं ते. फिल्डर त्याच्या पाठीमागे आहेत आणि हे 4 रन या ठिकाणी गेलेले आहेत. कट करून केवळ चौका मिळवलेला आहे. अत्यंत चांगली बॉलिंग या ठिकाणी पडत आहे, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग आणि बॅटिंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निमा संघाचं जोरदार आक्रमण सुरू आहे. विजय गजबारी सर लवकरात लवकर हा मॅच संपवण्यासाठी आणि आपला रन रेट उंचावण्यासाठी त्यांचे प्रयत्न. पात्री संघ सुद्धा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय. कप्तान क्षेत्ररक्षण लावतोय. या सामन्यानंतर गंगाखेड जीडीएचा सामना होणार आहे. गंगाखेड आणि जिंतूर यानंतरचा यामध्ये गंगाखेड टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. पुढचा बॉल आलेला आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि ह्या 4 धावा या ठिकाणी संघाला मिळालेल्या आहेत. सुंदर फटका. एक टप्पा आणि बाउंड्रीच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू आपण टॉसवर घेऊन उचललेला आहे. चेंडू जातोय तो मिड ऑनला आणि त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा समोरच पुढ्यातच झेल पडलेला आहे, त्यामुळं फलंदाज बाद होता होता वाचलेला आहे. दरम्यान 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 20, बिनबाद 20. पुन्हा एकदा सुंदर अशा प्रकारचा ग्राउंड शॉट. सुंदर क्षेत्ररक्षण पायाने अतिशय सुरेख अशा प्रकारे अडवलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 21, बिनबाद. निमा परभणी यावेळेला मात्र उचलून मारलेला आहे. यष्टी रक्षक आणि गोलंदाज दोघेही धावतायत, पण दोघांच्या मध्ये हवेमध्ये गेलेला चेंडू आत पडला, त्यामुळं आणि पुन्हा एकदा धावसंख्या झालेली आहे 21, बिनबाद 21. दो ओवर के समाप्ति के बाद निमा क्रिकेट टीम परभणी का स्कोर 21 रन बगैर किसी नुकसान के. 21 रन बगैर किसी नुकसान के. इक्कीस रन बगैर किसी नुकसान के 2 ओवर के समाप्ति के बाद गेंदबाज है वाकनकर और जो उनके सामने बल्लेबाज है
बॅट्समन मला विचार विनिमय करून फिल्डिंग लावत आहे. विजय सर वाकनकर अपने बॉलिंग मार्क के ऊपर राइट आर्म उर्दू विकेट वो गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे विजय सर। वाकनकर लंबा रनअप है उनका, छोटे कद के है, लेकिन इससे पहले जो ओवर उन्होंने किया वो बहुत ही बेहतरीन था और मैदान के उस तरफ से थोड़ा सा सुंदर माहौल स्टेडियम का। थोड़ी सी फील्डिंग सेटल करते हुए गेंदबाज अगली गेंद वाकनकर की इस ओवर की पहली गेंद विजय के लिए, राइट आर्म और द विकेट। ये गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच थी, उस गेंद को कट किया है थर्ड मैन के क्षेत्र में और फिल्डिंग केवळ एक धावावर समाधान या ठिकाणी मानावं लागेल. सुंदर फिल्डिंग. और कट केलेला होता थर्ड मॅनच्या दिशेनं आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते 22 धावा बिनबाद. अगली गेंद राइट आर्म विकेट, उनकी यह गेंद बहुत अच्छी गेंद थी, पूरी तरह से बैट्समैन बीट हो गए, गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं प्रस्तापित हुआ और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई और फिर एक बार वाकनकर धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क की तरफ। अगली गेंद वाकनकर राइट आर्म और द विकेट, उनकी यह गेंद और यह गेंद इस गेंद को खेल भर दिया है कवर के क्षेत्र में। एक रन के लिए बल्लेबाज दौड़े, दूसरे रन के लिए जा रहे, दोनों क्षेत्ररक्षकों ने पांव से गेंद को रोकने की कोशिश की और यह बहुत ही अजीब और गरीब तरीका, लेकिन उनको उसका खामियाजा भुगतना पड़ा और 4 रन अपने प्रतिस्पर्धी टीम को देने पड़े। तो इस 4 रन के साथ रन संख्या 26 रन। बहुत ही बेहतरीन शॉट था, सीधा ग्राउंड से छिटकती हुई गेंद बाउंड्री लाइन, कवर बाउंड्री लाइन के बाहर निकल गई 4 रन के लिए। 26 रन। वाकनकर धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क की तरफ आगे बढ़ते हुए, उनकी यह गेंद शॉर्ट पिच थी, ऑफ स्टंप के ऊपर इस गेंद को खेल भर दिया डीप पॉइंट के क्षेत्र में। एक रन के लिए बल्लेबाज दौड़े और आराम से दूसरा रन भी पूरा करेंगे, क्योंकि जो थ्रो था वो कौन से भी एंड में नहीं था, बिल्कुल विकेट के बीचों बीच था। इसकी वजह से गेंदबाज को स्वयं जाना पड़ा, रोकना पड़ा और वाकनकर अपने बॉलिंग मार्क की तरफ जाते हुए। वाकनकर राइट आर्म और द विकेट। अगली गेंद राइट आर्म और द विकेट। यह गेंद बहुत अच्छी गेंद, वही लाइन और लेन और वही उसी तरह से शॉट, कवर या पॉइंट, दोनों ही क्षेत्र में बल्लेबाज खेल रहे हैं और एक का इक्का दुक्का रन बनाने में कामयाब हो रहे हैं। तो रन संख्या और स्कोरबोर्ड थोड़ा सा चलता हुआ और 29 रन बगैर किसी नुकसान के, और ये मैच जीतने के लिए उनको टोटल रन चाहिए। और फिर एक बार गली के क्षेत्र में खेलकर हल्की एक रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर जमान सर की तरफ से और एक रन पर संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के साथ रन संख्या 30 रन बगैर किसी नुकसान के नीड है उनको। 29 रन 30 गेंदों में, बहुत ही लक्ष्य इजी है निमा के लिए। और ओवर की समाप्ति तो
ओव्हर की समाप्ति, कितने ओव्हर समाप्त हुए? 3 ओव्हर के समाप्ति के बाद रन संख्या 30 रन, बगैर किसी नुकसान के। अभी तक कोई विकेट। गजानन सिंधे गेंदबाज, बराबर। गजानन सिंधे राइट आर्म ऑफ द विकेट, थोड़ा सा 4-5 पैरों का उनका रनअप, और ये गेंद, इस गेंद को खेल भर दिया है ऑन साइड में। बैकवर्ड ऑफ स्क्वायर की दिशा में गेंद जाती हुई, 1 रन दौड़ा, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं। वहां पर थोड़ा सा मिसफील्ड, और विकेट कीपर ने बहुत ही अच्छा प्रयास किया गैदर करने का, लेकिन थोड़ा सा यहां पर लग रहा था कि एक अतिरिक्त रन जाएगी, लेकिन दूसरा एक वाकनकर जो बैकअप कर रहे थे। फिर एक बार अगली गेंद, इस गेंद को उठा के मारा है मिड विकेट के ऊपर से, और 4 रन। सुरेख शॉट, सुंदर, बहुत ही करारा जवाब। 30 रन, 36 रन, सॉरी 36 रन बगैर किसी नुकसान के। बहुत ही बढ़िया सलामी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों के बीच। अगली गेंद, अगली गेंद, और ये फुल टॉस उठा के मारा फिर एक बार डीप मिडऑन के क्षेत्र में, वाइड मिडऑन के क्षेत्र में जाती हुई, और निश्चित रूप से 4 रन। जैसे ही गेंद को उठा के मारा, उसी समय लग रहा था कि ये निश्चित रूप से 4 रन के लिए जाएंगे, और वही हुआ। तो 40 रन बगैर किसी नुकसान के। निमा क्रिकेट टीम पर बनी बहुत ही अच्छी पोजीशन में इस मैच में। पर एक बार ये गेंद, और इस गेंद को खेल भर दिया है लेग साइड में, और 6 रन निश्चित रूप से। छक्का किसने मारा है? विजय सर ने बहुत ही बेहतरीन छक्का जड़ा। थोड़ी सी शॉर्ट पिच, उनके सर के ऊपर से गेंद जा रही थी, उसको कलाई के सहारे मोड़ दिया, हवा में ही मोड़ दिया, और बैकवर्ड ऑफ स्क्वायर की दिशा में सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, पहला टप्पा गिरता हुआ। 6 रन, 46 रन। अगली गेंद, और ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, अपील किया और वाइड करार दिया। सुंदर फटका मारलेला आहे, तितकीच चांगली सुंदर बॅटिंग फिल्डिंग पाहायला मिळालेली या ठिकाणी। एक धाव तरी पण बॉलर पुढचा बॉल घेऊन येत आहेत। छान सुंदर फटका मारलेला आहे स्पिन मधून, लेग स्पिन। एक धावावर समाधान या ठिकाणी मानावं लागले। एकोणपन्नास धावा या ठिकाणी संघाच्या फलकावर लागलेल्या आहेत। 4 ओव्हर झालेले आहेत। 24 बॉल 10 रन। 24 बॉल मध्ये 10 रन काढायचे आहेत। सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते निमा संघाची। बॉलर पुढचा बॉल घेऊन येत आहेत, आणि हा बॉल सुंदर पडलेला आहे, बॅट्समनला खेळता आलेला नाहीये। डॉट बॉल।
चांगला शॉट मारलेला आहे. पाहूया काय होतंय. 2 फिल्डर त्या पाठीमागे आहेत. वा, फिल्डिंग चांगली केलेली आहे या ठिकाणी. केवळ 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. एकच ना. डॉक्टर आवळे यांनी सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. एक इकडे पाहतो, इकडे पाहू लागलो. पुढचा बॉल आलेला आहे. सुंदर असा. अरे नाही, जमला नाही, परंतु हा चांगला सुंदर प्रयत्न. सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. काय षटकार षटकार दिला का? हा षटकार दिलेला आहे अंपायरनं. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे, परंतु अडवू शकले नाहीत बॉलला. जिंकण्यासाठी केवळ 3 रन या ठिकाणी पाहिजेत. पुढचा बॉल, अजून एक फटका मारला. पाहूया, हा चौका आणि सामना जिंकलेला आहे. निमा पनीनं हा सामना जिंकलेला आहे. आता हे लोकांना द्यावा म्हणलं. याला देऊन टाकू. हो, घ्या ना. सुंदर असा हा सामना पाहायला मिळालेला आहे. सुंदर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली, तशीच फिल्डिंग देखील अत्यंत चांगली झालेली आहे या ठिकाणी. आपण देऊ ना काय तुला. पाथरी संघानं खूप प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या प्रकारची बॉलिंग आणि फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे. हार जीत ही होतच असते. विजय संघ तिकडे कोणताही एक संघ जिंकणार आणि कोणताही एक हरणार.